आमचे नवनवे व्हिडिओ पाहण्यासाठी व्हिडिओ खाली दिलेल्या सबस्क्राइब बटनवर क्लिक करा आणि हो, या घंटीला क्लिक करायला अजिबात विसरू नका। या बातमीचे प्रायोजक आहेत ज्ञानदा ॲग्रो मटेरियल, शेतकऱ्यांच्या विश्वासाचं एकमेव ठिकाण। सर्व प्रकारचे बी बियाणे, कीटकनाशके, जैविक औषधे, रासायनिक खते यांचे अधिकृत विक्रेता। हर्सुल मधील सुप्रसिद्ध व्यापारी आनंद मगर यांच्या ज्ञानदा ॲग्रो मटेरियल मध्ये भात बियाणे, भुईमुंग बियाणे व सर्व प्रकारचे भाजीपाला बियाणे योग्य दरात मिळतील। आमचा पत्ता हर्सुल, तालुका त्र्यंबकेश्वर, जिल्हा नाशिक। आमचा मोबाईल क्रमांक 7498668268। तसेच आमच्याकडे मालवाहू गाडी, बोलेरो पिकअप, महिंद्रा स्कॉर्पिओ, ओमनी व्हॅन भाड्याने मिळेल। आमचा संपर्क 7498668268। ज्ञानदा टूर्स अँड ट्रॅव्हल्स, हर्सुल, तालुका त्र्यंबकेश्वर, जिल्हा नाशिक। माणिकखांब भागात 4 कोटी रुपयांचे दागिने लुटणारी टोळी पोलिसांकडून जेरबंद। नाशिक ग्रामीण पोलिसांची दमदार कामगिरी। ही बातमी सविस्तरपणे बघण्यासाठी आपण आपल्या चॅनलवर नवीन असाल तर जी न्यूज मराठीचे यूट्यूब चॅनल सबस्क्राइब करून बेल वाजवा आणि रहा अपडेट। मुंबई आग्रा महामार्गावरील माणिकखांब गावाजवळ घोटी पोलीस ठाणे हद्दीत सोने चांदीचे दागिने पोहोचविणाऱ्या कुरिअर व्हॅनच्या चालकासह अन्य दोघांना लुटणाऱ्या 4 जणांना नाशिक ग्रामीण पोलिसांनी ताब्यात घेतले आहे। धारदार हत्याराचा धाक दाखवत डोळ्यात मिरचीची पूड फेकून 4 कोटी रुपयांचे दागिने लुटणारी ही टोळी उत्तर प्रदेश राज्यातील आग्रा येथून ताब्यात घेतली गेली आहे। या प्रकरणी 3 जण फरार झाले असून पोलिसांचे पथक आग्रा येथे तळ ठोकून आहेत। या टोळीत माजी लष्करी जवानांचा समावेश असल्याची धक्कादायक बाब समोर येत आहे। 1 ते 1.5 कोटी रुपयांचा ऐवज जप्त केल्याचे समजते। मागील आठवड्यात ही घटना घडली होती। मुंबईच्या जय बजरंग कुरिअर सर्व्हिसेसच्या इको गाडीवर 5-6 जणांनी 2 वेगवेगळ्या कारमध्ये येऊन लुटमार केली होती। लुटलेल्या वाहनास एकाने पुढून तर एकाने मागून कार आडवी लावून वाहन अडवले होते। सर्वांना खाली उतरून शस्त्राचा धाक दाखवत त्यांच्याकडून 4 कोटी किमतीचे दागिने लुटल्याची घटना घडली होती। कार चालक गोपाल कुमार अशोक कुमार राहणार हिरावली आग्रा यांच्या फिर्यादीनुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता। ह्या टोळीचा छडा लावल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे। प्रतिनिधी श्रीराम लहामटे, जी न्यूज मराठी, नाशिक।